आज सोमवार 3 ऑगस्ट 2026 जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी सायंकाळी आनंद घेऊन आलाय। एक महिन्याआधी जायकवाडी धरण 50 तर गाठणार की नाही याची चिंता सर्वांना लागली होती। नाशिक आणि नगर जिल्ह्यात एक दोन मोठी पाऊस झाला। या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता, त्यामुळे जायकवाडी धरणात मोठी आवक येण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता धरण भरलं। आता धरण कधीपर्यंत 100% भरेल याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। त्याआधी मंडळी, आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। आज सायंकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणात 22,390 क्युसेकची आवक येत आहे। जायकवाडी धरणात येणारी आवक अशीच कायम राहिल्यास जायकवाडी धरण पुढील 5-6 दिवसात 100% भरण्याची शक्यता आहे। सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी 1000 क्युसेकनं विसर्ग सोडला जात आहे, तर डाव्या कालव्यातून 700 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। एकूण धरणातून 1700 क्युसेकनं विसर्ग सोडला जात आहे, तर सध्या जायकवाडी धरण 88% भरले आहे। हवामान विभागानं आजपासून पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। हा पाऊस झाल्यास येणाऱ्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। यंदाही जायकवाडी धरण 100% भरण्याच्या आशा वाढल्या आहेत। धरण भरलं असलं तरी जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी या पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून योग्य होणं अत्यंत गरजेचं आहे।